कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आपल्या महायुतीच्या सर्व सीटा निवडून आल्या पाहिजेत, कारण का हे सर्व उमेदवार एकदम सक्षम आहेत. कुणी त्यांच्या आपल्या घरामध्ये कधी कुणाला वेळ दिला नाही, पण त्यांनी सर्वसामान्य जनतेला आज त्या ठिकाणी त्यांचा वेळ दिलेला आहे. नेता खरं म्हणजे तर स्वतःच्या घरापेक्षा लोकांच्या दारामध्ये त्याची शोभा दिसते. खरं म्हणजे तर मला आज अभिमान वाटतो. मुन्ना साहेब पण इथे आहेत, त्यांना पण माहित आहेत, बरेचसे इथं पदाधिकारी आहेत, सर्वांना सुद्धा या ठिकाणी माहित आहे. मी आज स्वतः माझ्या वडिलांना बघितले. आपण किती जण तरी मंत्रालयामध्ये असतात, एखादा माणसाकडे जर आमदारकी पद नसेल किंवा तो माजी आमदार असेल, त्याला मंत्रालयामध्ये सुद्धा जायला या ठिकाणी लाज वाटते. पण त्यांनी त्यांची काय फिकर केली नाही. 5 वर्ष आमदार नसले तरी अहोरात्र मंत्रालयामध्ये झटून त्यांनी विकास निधी या ठिकाणी करवीर मतदारसंघासाठी खेचून या ठिकाणी आणलेला आहे. वडिलांची साथ नसताना सुद्धा त्यांनी आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळलं. त्यांनी स्वतःच्या सख्या बहिणीचं लग्न या ठिकाणी लावून दिलं. कॉलेज निवडणुका त्यानंतर त्यांनी त्यामध्ये उतरले. कॉलेज निवडणुका करत असताना DC साहेबांच्या माघारी त्यानंतर त्यांनी कारखान्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगला रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला. कारखान्याला उच्चांकित दर म्हणजे महाराष्ट्रातला उच्चांकित दर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. खरं म्हणजे तर हे नुसतं करवीरमध्ये नाही, दक्षिणमध्ये आपले अमल साहेब जरी असतील आणि उत्तरमध्ये क्षीरसागर साहेब जरी असतील, यांनी याच प्रकारचा जनसंपर्क आणि विकास निधी यांचे कामं या ठिकाणी केलेले आहेत. त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्या विकासाच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आपण उत्तर द्या. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय होते, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितला तर हे काँग्रेसवाले विशाळगडवर जाऊन आपल्या हिंदुत्वादी समाजाला अतिरेकी मानायचं या ठिकाणी काम करते. हे कुणाला पटते काय, मला हात वरून पहिला सांगा तुम्ही. हे तिथं अतिरेकी मानायचं या ठिकाणी त्यांना काम करतात, दिशाभूल करण्याचं या ठिकाणी काम करतात. मी तुम्हाला सांगतो, आज आपण एकत्र बाहेर पडायला पाहिजे. हिंदुत्वादी सरकार आहे, हिंदुत्वादी समाज. मी तुम्हाला खरं या ठिकाणी सांगतो की 20 तारखेला हिंदुत्वादी सर्व लोक या काँग्रेसच्या सरकारला त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देणार आहेत. आज महिलांच्या बाबतीत आपण एवढं मान सन्मान व त्यांच्यासाठी सुरक्षतेचे पाऊल आपण उचलतो. लाडकी बहीण योजना केल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे. खरं म्हणजे तर मी तुम्हाला आत्ताचा एक परवा झालेला किस्सा या ठिकाणी सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यामधलं सर्वात मोठं हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी झालं, ते म्हणजे कोल्हापूरचं तिकीट या ठिकाणी फिक्स करण्यामध्ये. या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधले युवरत्नी यांचं तिकीट त्यांना नको होतं तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात आलं. पण काही गोष्टींमुळे त्यांना या ठिकाणी माघार घ्यावी लागली. पण माघार घेतल्यानंतर आपल्या युवरत्नी या महिला असून सुद्धा त्यांचा अपमान या ठिकाणी झाला. आणि हे बघून कोल्हापूर जिल्ह्यातल्याच नव्हे, महाराष्ट्र जिल्ह्यातल्या महिलांना अश्रू आले. मला ह्याच्यामधून तुम्हाला काय सांगायचं आहे, मुन्ना साहेब खासदारकीची इलेक्शन होती, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, मान गादीदा दिला पाहिजे एका स्वार्थापोटी. आणि आता त्यांनी काय सांगतात, आत्ता गादीचा मान कुठं गेला. म्हणजे स्वार्थासाठी तुमची दुटप्पी राजकारणाची ही भूमिका आहे, त्यांनी ही सोडायला पाहिजे. आज मला एक सांगा की त्या तरी युवरत्नी आहेत, तरी सुद्धा याच ठिकाणी त्यांचा अपमान होतो. त्यांनी पेपरला पुढच्या दिवशी प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी दिली की महाविकास आघाडी सरकारमध्ये महिलांचा अपमान या ठिकाणी होतो. महिला या ठिकाणी सक्षम करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी महायुतीच्या सरकारनं त्यांना ताकद या ठिकाणी दिले, एवढी त्यांनी या ठिकाणी प्रेस नोट दिले. आज युवरत्नीसारखे जर ते सक्षम आणि सुरक्षित नसतील आणि त्यांचा अपमान या ठिकाणी होत असेल, अहो तर तुम्ही आम्ही कोण आहे, तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य घरातले कुटुंबातले सर्व साधारण आहेत. त्यांच्याकडून एवढ्या जणांचा अपमान होत असेल तर आपली ही गोष्ट लांबची तुम्ही सोडूनच टाका. तर मी तुम्हाला सांगतो, आज गगनबावड्यामध्ये आमच्या करवीर तालुक्यामध्ये एक सभा झाली. एक आमच्यातली महिला कार्यकर्ता लाडकी बहीण योजनाबद्दल बरेचशी काय माहिती सांगत होती. आज त्या महिलेचा व्हिडिओचा दुरुपयोग करून, त्याचा काय तर व्हिडिओ मधला एडिटिंग करून, त्याचा गैरवापर करून त्या महिलेचा अपमान करत आहेत. यासाठी मी त्यांच्या काँग्रेस उमेदवाराचा जाहीर निषेध पण या ठिकाणी करतो. आज जर तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आपल्या महायुतीच्या सर्व सीटा निवडून आल्या पाहिजेत, कारण का हे सर्व उमेदवार एकदम सक्षम आहेत. कुणी त्यांच्या आपल्या घरामध्ये कधी कुणाला वेळ दिला नाही, पण
त्यांनी सर्वसामान्य जनतेला आज त्या ठिकाणी त्यांचा वेळ दिलेला आहे. आज आमच्या मतदारसंघाचा विचार केला तर आमच्या साहेबांनी आम्हाला कधी वेळ दिलाच नाही. नेता खरं म्हणजे तर स्वतःच्या घरापेक्षा लोकांच्या दारामध्ये त्याची शोभा दिसते. आज जर बघितलं तर माझ्या वडिलांबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की 17 वर्षाचा असताना त्यांची वडिलांची साथ या ठिकाणी गमावली. त्यांना वडिलांची साथ या ठिकाणी नव्हती. वडिलांची साथ नसताना सुद्धा त्यांनी आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळलं. त्यांनी स्वतःच्या सख्या बहिणीचं लग्न या ठिकाणी लावून दिलं. कॉलेज निवडणुका त्यानंतर त्यांनी त्यामध्ये उतरले. कॉलेज निवडणुका करत असताना DC साहेबांच्या माघारी त्यानंतर त्यांनी कारखान्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगला रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला. कारखान्याला उच्चांकित दर म्हणजे महाराष्ट्रातला उच्चांकित दर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. एवढं चांगलं सगळं केलंय आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. खरं म्हणजे तर मला आज अभिमान वाटतो. मुन्ना साहेब पण इथे आहेत, त्यांना पण माहित आहेत. बरेचसे इथं पदाधिकारी आहेत, सर्वांना सुद्धा या ठिकाणी माहित आहे. मी आज स्वतः माझ्या वडिलांना बघितले. आपण किती जण तरी मंत्रालयामध्ये असतात. एखादा माणसाकडं जर आमदारकी पद नसेल किंवा तो माजी आमदार असेल त्याला मंत्रालयामध्ये सुद्धा जायला या ठिकाणी लाज वाटते. पण त्यांनी त्यांची काय फिकर केली नाही. 5 वर्ष आमदार नसले तरी अहोरात्र मंत्रालयामध्ये झटून त्यांनी विकास निधी या ठिकाणी करवीर मतदारसंघासाठी खेचून या ठिकाणी आणलेला आहे आणि जनसंपर्क त्यांचं या ठिकाणी एकदम जोरदार आहे. ह्या प्रकारचं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. खरं म्हणजे तर हे नुसतं करवीरमध्ये नाही, दक्षिणमध्ये आपले अमल साहेब जरी असतील आणि उत्तरमध्ये क्षीरसागर साहेब जरी असतील, यांनी याच प्रकारचा जनसंपर्क आणि विकास निधी यांचे कामं या ठिकाणी केलेले आहेत. आणि आपल्या महायुती सरकारनं जवळपास हजारो कोटींचा निधी या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला दिलेले आहेत. माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की अनेक लोक येतील, त्यांच्याकडे काय झालंय आता आपल्या महायुतीचं एवढं चांगलं वातावरण झाल्यामुळे त्यांच्याकडे बोलायला काय नाही. त्यांना फक्त आता टीका टिप्पणीचं राजकारण या ठिकाणी करायचं आहे. त्या टीका टिप्पणीच्या राजकारणाकडे माझी विनंती आहे की कोणी लक्ष देऊ नये. फक्त त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्या विकासाच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आपण उत्तर द्या. आणि येणाऱ्या 20 तारखेला या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 10च्या 10 महायुतीच्या सीटांना भरघोस मतांनी करा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.